नमस्कार मित्रांनो, मविप्र माझी विद्यार्थी संघटनेमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत की नोंदणी कशी करावी मविप्र माझी विद्यार्थी संघटनेसाठी. तर सर्वप्रथम www.mvpalumni.com या वेबसाईटला भेट द्या. त्यानंतर रजिस्ट्रेशनवर क्लिक करा. त्यानंतर ईमेल आय डी टाका. ईमेल आय डी टाकल्यानंतर आपल्या ईमेल आय डीला एक तो ओ टी पी आपण तिथे टाका. त्यानंतर व्हेरीफाय बटनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला एक फॉर्मची विंडो दिसेल. त्याच्यामध्ये तुमचं नाव, जेंडर, डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, कंट्री कोड, कोणत्या शहरात तुम्ही सध्या आहात ते, आणि एक पासवर्ड तुम्हाला टाकावा लागेल. पासवर्ड क्रिएट झाल्यानंतरनं आय ॲग्री टू ऑल या बटनवर क्लिक करा. त्यानंतरनं खाली दिलेल्या क्रिएट अकाउंट या बटनवर क्लिक केल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन जे आहे ते झालेलं आहे MVP अल्युमनाय असोसिएशनसाठी. MVP अल्युमनाय, एक्स स्टाफ आणि वेल विशर्स असोसिएशनमध्ये आपल्याला तिन्ही प्रकारे रजिस्ट्रेशन करता येतं, ज्यामध्ये रजिस्टर ॲज अल्युमनाय, ॲज फॅकल्टी अँड ॲज अ स्टुडंट. यामध्ये आपल्याला सर्वप्रथम आपला तालुका सिलेक्ट करायचा आहे, ज्यामध्ये ज्या लोकेशनवर आपण शिकलात. त्यानंतरनं इन्स्टिट्यूशनची एक लिस्ट येईल. त्यामध्ये आपण ज्या इन्स्टिट्यूशनमध्ये किंवा ज्या शिक्षण संस्थेमध्ये किंवा युनिटमध्ये आपण शिकलात ती सिलेक्ट करायची आहे. जसे की KTHM मी सिलेक्ट केलं आहे. त्यानंतरनं आपण जो कोर्स त्या कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये केला आहे, ज्यामध्ये शिक्षण घेतलं आहे, तो सिलेक्ट करायचा आहे. जर तुम्ही एखाद्या सब्जेक्टमध्ये किंवा एखाद्या विषयामध्ये स्पेशलायझेशन केलं असेल तर तेही तुम्हाला सिलेक्ट करता येतं. त्यानंतरनं कोणत्या वर्षी पासआउट झालात ते वर्ष तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतरनं आणखी काही प्रश्न विचारण्यात येतील, ज्यामध्ये जर तुम्ही ओव्हरसीज अल्युमनी असाल तर तुम्ही तिथे येस म्हणून क्लिक करू शकतात. त्यानंतरनं एरियाज ऑफ इंटरेस्ट आणि हॉबी ग्रुप. त्याच्यानंतरनं इफ यू सिलेक्ट अदर ऑप्शन प्लीज स्पेसिफाय. तर तुम्हाला स्पेसिफाय करायचं आहे कोणत्या तुमची हॉबी काय आहे, तुमचं इंटरेस्ट काय आहे. जर तुमच्या बॅचचा एखादा व्हॉट्सअप ग्रुप असेल तर तुम्ही तिथे त्याबद्दल माहिती देऊ शकता. ग्रुप ॲडमिनचं नाव आणि नंबर आम्हाला शेअर करू शकता, जेणेकरून आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकतो. त्यानंतरनं लेटेस्ट वर्क डिटेल, ज्या संस्थेमध्ये तुम्ही आता सध्या काम करत आहात त्याची माहिती तुम्हाला यामध्ये भरता येईल. त्याचबरोबर प्रोफेशनल स्किल्स, कोणत्या इंडस्ट्रीमध्ये आपण काम करत आहात ते तुम्ही आम्हाला कळवू शकता. विशेष म्हणजे जर ही माहिती तुम्हाला द्यायची नसेल तर तुम्ही हे स्किपही करू शकता. सबमिट फॉर अप्रुव्हलवर तुम्ही क्लिक करून पुढे जाऊ शकता. जर तुम्हाला मविप्र माझी विद्यार्थी संघटनेचं लाईफ मेंबर होण्याची इच्छा असेल तर तुम्ही 1000 रुपये भरून ही लाईफ मेंबरशिप घेऊ शकता, किंवा पे लेटर म्हणून आपण पुढे जाऊ शकतो. पे लेटरवर क्लिक केल्यानंतरनं पुढे प्रोसीड टू नेक्स्ट स्टेप या बटनवर क्लिक करून आपण पुढे जाऊ शकता. अशा प्रकारे आपलं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं आहे आणि हा फॉर्म आपला अप्रुव्हलसाठी ॲडमिनकडे जाणार आहे.